हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर अंतरपाठ ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि या मालिकेत ना माझा पर्सनल फेवरेट चेहरा दिसतो. कारण का या व्यक्तीमुळे मला असं वाटतं मालिकेत एक ग्लॅमर आणि रिचनेस दिसतो त्या मालिकेचा. खरं तर ती इथे आहे म्हणून मी बोलत नाही आहे, मला खूप दिवसांपासून बोलायचं होतं. रेशम टिपणीस आपल्यासोबत आहे. रेशमताई, खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. आणि कशी आहेस? मस्त, टकाटक, एकदम मजेत. आणि मजा येते सिरियल हा रोल प्ले करायला. खूप मजा येते मला. मी असं म्हणाले ना आता की तू इथे आहेस म्हणून मी बोलत नाही आहे, पण जेव्हा मालिकेचे प्रोमो आम्ही पाहिले आणि तुझा जो प्रोमो होता ना इतका पॉवरफुल वाटला आणि सोशल मीडियावर कमेंट्सही तशा येतात, तर त्यासाठी तुझं कौतुक आणि अभिनंदन की तू मालिकेत येतेस. खरंच माहीत नव्हतं. कमेंट्स आहेत की अच्छा म्हणजे रेशमताई आहे, काहीतरी तडकतं भडकतं आम्हाला दिसणार आहे. तर काय सांगशील आम्हाला? कारण का आज रेडीसुद्धा तशी झाली आहे, असं वाटतं घराची बिग बॉस, साळव्यांच्या घरची बिग बॉस तू आहेस. नाही, रोल हा खूपच वेगळा असं मी सगळे ॲक्टर्स म्हणतात, पण वेगळा या कारणासाठी आहे कारण माझा पर्सनल जो चॉईस आहे म्हणजे पिक्चर बघण्याचा किंवा वेब सिरीजचे माझा जो चॉईस असतो, म्हणजे आपण तशी विश लिस्ट बनवतो ना, तर मला जास्त क्राईम, डॉक्युमेंटरीज, इन्व्हेस्टिगेशन, मर्डर मिस्ट्री, हॉरर हे सगळं. तर ही सिरियल नॉर्मल सिरियल नाही आहे. जसं वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट्स हल्ली खूप असतात, तसं नाही आहे. सासू सुनाचं किंवा हाऊसवाईफला स्वतःचं काहीतरी अस्तित्व करायचं आहे म्हणून ती घराच्या बाहेर पडते, असं काही नाही आहे. लव्ह स्टोरी आहे, पण नॉट जस्ट रिव्हॉल्व्ड अराउंड लव्ह स्टोरी. इट्स अ मिस्ट्री. दिस सिरियल इज थ्रिलर, इट्स मिस्ट्री अँड व्हेरी एक्सायटिंग. पण तुला नरेट कसं केलं गेलं होतं? कारण का प्रोमो अशा टाईपचा प्रोमो आम्ही पहिल्यांदा पाहतोय की मालिकेच्या सुरुवातीला लग्न आहे आणि त्यातच तो डिवोर्सचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन उभा आहे. तुला कसं नरेट केलं गेलं होतं? नाही, मला अख्खी स्टोरी सांगितलेली आणि स्टोरीमध्ये हे कॅरेक्टर किती इम्पॉर्टंट आहे. सो एवढंच सांगीन की ही जी स्टोरी आहे त्याचा स्पाईन हे कॅरेक्टर आहे. विदाउट दिस कॅरेक्टर स्टोरी पुढेच नाही जाऊ शकत. एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड दिस कॅरेक्टर. म्हणून मी हा रोल घेतला, कारण साधे रोल करण्यात मला कंटाळा आला. म्हटलं मला नको, मी पाहिजे वाढ बघीन. पण मग जेव्हा नरेट झाला आणि मग केदारशी पण बोलली, ती बोला डोळे मीठ आणि घे, कारण मला माहीत होतं की तुझ्याशिवाय कोणी जास्त हे चांगलं करूच शकणार नाही. केळवण आपण केलं आहे आणि मस्त जेवणावर ताव मारला आहे. जास्त तुला काय आवडले त्या पदार्थांपैकी काय सांगशील? की डाएट वगैरे सगळं साईडला की डाएट नाही? माझा आणि डाएटचा काही संबंध नाही. आय एम व्हेरी सॉरी. हां, ती चांगलं आहे जेवण, मी कुठे काही म्हणत नाही आहे, जेवण चांगलं आहे. पण बिसाईड जेवण आय विल से की लाईक हा कोकणातला विषय आहे की नाही, तर कोकणातले केळवण असे बटाटा भाजीवरती नाही चालत. ते कोंबडी वडे काय ते, हां, सुरमईची तुकडी, पापलेटची तुकडी किंवा कोलंबी असं. ठीक आहे, आपण मोदक खाऊनच नाही करूया. बरं. आणि मालिकेतले माणसंही सगळे गोड आहेत, तर म्हणजे गोड पदार्थ जरा जास्त होती. तर बिग बॉसही येतो आणि तुझी मालिकाही येते. बिग बॉससाठी तू किती एक्सायटेड आहेस आणि यंदा बाहेरून आतमधल्या गोष्टी बघणार आहेस का? आणि रितेश सर होस्ट करतात या. आय नो आय एम व्हेरी एक्सायटेड की रितेश करणार आहे. आय नो तो त्याच्या स्टाईलनी करेल, त्याच्याच स्टाईलनी शाळा घेईल दर शनिवारी. आणि नेहमीसारखं मी प्रत्येक सीझन बघितले, आणि मी हा पण सीझन फॉलो करणार आहे. एव्हरी एपिसोड आय एम गोना वॉच. आय लाईक दॅट शो ॲज आय हॅव बीन अ पार्ट ऑफ दॅट. अजूनही तुमच्या सीझनचे लोक अजूनही कमेंट्स करतात की तो सीझन बेस्ट होता आणि तुला पुन्हा एकदा मालिकेत पाहायला आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. ताई, खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तुम्ही नक्की बघा, तुम्ही सुद्धा बघा अंतरपाठ. 10 जूनला 7:30 वाजता संध्याकाळी कलर्स मराठीमध्ये. थँक्यू सो मच. वेलकम.